आपलं ग्रामस्थ गणपती उत्सव साजरा करतो. दरवर्षी साजरा करतो. या साजरा करताना काय अडचण येते या दूधकर भांडणचा न होता हे कबड्डीपट्टीचा सामना खेळतायत. या कुठल्याही याच्यामध्ये विघ्न नको आणि काही अडचण दूर करतात. हा आनंद उत्सव कबड्डीचा या लेकरांचा साजरा तुमने पार पाडून दे. त्यांच्या पाठीशी उभी राहा. ही काय दूर कर असं बाळ बोलतो. चंडीगढ़ माते की जय. मध्ये दाखल केलं जातंय. केशव स्मृती कोळकरे आणि सावरदेव गुरोटी दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप उभी व्हायचं आहे. चालू बाजाच्या जयघोषात जबरदस्त अशा चंडिका मातेचा सुरुवात घेऊन पुन्हा एकदा नव्या गटात नव्या जोमात या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते सन्मान्य मिलिंदजी पटवर्धन साहेब यांच्या हस्ते आपण इथे श्रीफळ वाढवून या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहोत. याच दरम्यान अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्याला हा उद्घाटन सोहळा पाहायला मिळतो. नारगरगाव मुंबई मंडळाचे अध्यक्ष आनंदजी हरावडे, सुरेश जाधव, त्याचप्रमाणे विविध स्तरातील मान्यवर आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि या सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण मगाशीच या क्रीडांगणाची शुभ सुरुवात केली होती आणि तदनंतर या मैदानाचा उद्घाटन सोहळा आपला सर्वांच्या साक्षीने पार पडतोय. श्री गावदेवी चंडिका मातेच्या होळी उत्सवानिमित्त आयोजित लाडघरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि या क्रीडांगणावर आजच्या तालुकास्तरीय पर्वाचं पहिलंच पर्व आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याच्यामध्ये प्रकाश होतातील तालुकास्तरीय खुल्या गटातील या स्पर्धेचा रणसंग्राम आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. अनेक दिग्गज मान्यवर मंडळ सुद्धा या स्पर्धेला लाभणार आहेत पुढील 2 दिवसांमध्ये. त्यानंतर मी या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पुरस्कर्ते सन्मान्य मिलिंदजी पटवर्धन साहेब, हॉटेल पॅराडाईज चे मालक यांना विनंती करून आपण श्रीफळ वाढवून उद्घाटन करता सर्वांनी टाळ्या वाजवून या सन्मानपूर्व सोहळ्याला दाद द्यायची आहे. त्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून हा उद्घाटन सोहळा पार पडतोय. तदनंतर दरवर्षी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा असते असे आमच्या चषकांचे मानकरी, ज्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आपल्याला ही स्पर्धा हे चमचमते चषक सन्मान्य संजयजी वाळन साहेब यांच्या केक कापून स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडतो. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे संपन्न होतं. त्यानंतर दापोली तालुका कबड्डी असोसिएशनच्या पंच पॅनल ऋषालजी सुर्वे आणि त्यांचे सर्व सहकडे आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच तुषार पाटील, ऋषाल उर्फ दादू तोडणकर, झगडे संदेशजी झगडे, शेवळे सर, राऊत सर, केळसकर सर आणि दीपकजी बोरकर. त्यानंतर आपण जातो केशव स्मृती कोळखरे या संघाकडे. त्या संघाला सुद्धा इथे
सदिच्छा शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर्व मान्यवर मंडळाच्या हस्ते या दोन्ही संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. पॅनेलची ओळख करून द्यायचे. आजच्या दिवसातील पहिला सामना उद्घाटन सामना आणि याला प्रमुख पाहुणे लाभतात. अर्थातच जिल्हा परिषद जालगाव गटाचे सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई यांच्या माध्यमातून श्रीराम कर्दे या संघाला सदिच्छा शुभेच्छा दिल्या जात आहेत. अनेक दिग्गज मान्यवर आजच्या या दिवसात लाभतील. त्यातले प्रथमच दिग्गज मान्यवर आपल्याला लाभतात ते किशोरभाई देसाई. त्यानंतर दापोली तालुका पंच पॅनेलची सुद्धा ओळख होता येईल. त्यांच्याकडून सुद्धा सदिच्छा शुभेच्छा दिल्या जात आहेत. आजच्या दिवसातील हा पहिला सामना असेल. या आजच्या दिवसातील उद्घाटन सामन्याला किशोरभाई देसाई यांसारखा दिग्गज नेता आपल्याला लाभला हे आम्हाला लाडगरवासियांचं भाग्यच आहे. त्यानंतर श्री सीमादेवी सालदूर या संघाला शुभेच्छा देतील. धन्यवाद. ऋतुराज मुकनाक याचा आज वाढदिवस आहे आणि तमाम लाडगरवासियांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. उपस्थित क्रीडा प्रेक्षक त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते सुद्धा आणि त्यांच्यावर साजरा करण्यात येतोय. सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवून ऋतुराजला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा द्यायच्या. आई चेंडीची चरणी नक्कीच प्रार्थना असेल की याच्यासारखा गुणवान खेळाडू असाच लाभू द्या आणि या दापोली तालुक्याचं नाव नक्कीच शिखरावर नेऊ द्या. अशाच लाडगरवासियांच्या वतीनं ऋतुराजला शुभेच्छा असतील. सन्मान्य किशोरभाई देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत ऋतुराज मुकनाक याचा वाढदिवस साजरा करण्यात येतोय. लाडगरच्या या ऐतिहासिक मैदानावर कबड्डीची पंढरी ज्या तालुक्यातील एक गुणवान खेळाडूचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा खरेदी संघाच्या माध्यमातून आक्रमण करण्यात. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स आहे, परंतु मिड लाईनच्या अगदी जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न. गाईज मिकी माऊस बघा. असं वाटलं होतं की चढाई सक्सेसफुल होईल, परंतु डिफेन्स सक्सेसफुल झाला. कसा वाटला मिकी माऊस कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपल्या सर्वांचा आज मनोरंजन करण्यासाठी खास गुहागर गावावरून सुप्रसिद्ध असे मिकी माऊस आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दापोलीकरांचं आज मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतील. थर्ड रेड सामना संपायला शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी इशारा देण्यात येतोय पंचांच्या माध्यमातून. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड ऐकूया. 17 या गुणसंख्येवरती
चांदुरेचा संघ पाहायला मिळतो तर 19 या गुणसंख्येवरती या ठिकाणी कर्देचा संघ पाहायला मिळतोय. सामना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेला आहे. हाय व्होल्टेज त्या ठिकाणी सामना ट्रॅव्हल होतोय. चला या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई महत्वपूर्ण चढाई असू शकते या ठिकाणी. या संपूर्ण स्पर्धेच्या दृष्टीने मोमेंटम पुन्हा एकदा चांदुरे संघाकडे शिफ्ट होणं आवश्यक आहे. कर्देचा संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र सामना सातत्याने त्यांच्या संघाची बाजू असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय. 18 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय चांदुरेचा संघ तर 19 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतो. तो मात्र कर्देचा संघ फक्त आणि फक्त नाममात्र एका गुणाची आघाडी ही मात्र कर्दे संघाकडे पाहायला मिळते. सामना संपायच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा धाबा घ्या. श्री महालक्ष्मी जालगाव श्री मामाई पेटवली. चला या ठिकाणी थर्ड रेड. मागच्या वेळेस मात्र चांदुरेचा संघ थर्ड रेड मध्ये सक्सेसफुल झाला होता. यावेळेस मात्र कर्दे संघाची चढाईपटू पाहायला मिळेल. तिसऱ्या चढाईसाठी ऋतिक आखेडू पुन्हा एकदा सिद्ध झाला. अटॅकिंग रेड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पूर्ण संघ प्रशिक्षकांच्या माध्यमातून जे काही सांगण्यात आलंय त्यानंतरचा खेळ तितकाच महत्वपूर्ण आहे. थर्ड रेड चांदूर थर्ड रेड. यावेळेस मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई आणि आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 6 या खेळाडूला आपण पाहतोय. मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता खेळाडू. या ठिकाणी आक्रमण करतोय परंतु खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र गुणाची कमाई होईल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये आणि एका गुणानं आघाडीवरती पुढे सरकेल. तो मात्र श्रीराम कर्दे हा संघ 20 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचला तरी 19 या गुणसंख्येवरती या ठिकाणी चांदुरेचा संघ पाहायला मिळतोय. हे एक गुण देखील विजयाच्या दिशेने जाण्यासाठी तितकेच महत्वपूर्ण आहे. परंतु यावेळेस मात्र थोडासा आक्रमक या दोन्ही संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मध्यरेषेवरती स्थिरावलाय चढाईपटू. नजरेचा कटाक्ष राखतोय बझरवरती. थोडासा शांत संयमानं वेळ काढून खेळ करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र क्षणभर विश्रांती मागून घेतली जाऊया कोचेस स्पर्धेकडे. श्रीराम कर्दे 20 चांदुरेचा संघ 19. सामन्याची महत्वपूर्ण काही मिनिटं पाहायला मिळते. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. लास्ट 2 मिनिट्स टू गो. जर्सी क्रमांक 7 यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. अँकर जोडलाय मैदानाच्या आतमध्ये. सक्सेसफुल कामगिरी करेल आणि गुण मात्र पुन्हा एकदा जोडला जाईल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये. थर्ड रेड कर्दे थर्ड रेड. थर्ड रेड या ठिकाणी कर्दे संघाची देखील पाहायला मिळते. या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती सामन्यामध्ये पुन्हा एकदा जर गुण मिळवला जातोय तर सामना बरोबरीच पाहायला मिळते. आक्रमणासाठी जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला आपण पाहतोय. पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. यावेळेस मात्र खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी या आक्रमक खेळाची परंतु गुण त्या ठिकाणी एकवटला जाईल. जर्सी क्रमांक 5 हा खेळाडू पुन्हा एकदा श्रीराम कर्दे संघासाठी तारणहार ठरलाय. गुण एकवटला जातोय. स्कोर कार्ड ऐकूया. 22 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय कर्देचा संघ तर 19 या गुणसंख्येवरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो मात्र चांदुरेचा संघ 19-22 स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. चुका घडताय चांदुरे संघाच्या माध्यमातून शेवटच्या काही मिनिटांमध्ये परंतु एक मल्टी पॉईंट रेड सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करेल. हाय व्होल्टेज ड्रामा सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. सामना संपायला शेवटच्या मिनिट आहे. करूया परिस्थिती सध्या स्थितीमध्ये चांदुरे संघासाठी बोनस गुणाची कमाई केली जाते. परंतु दुसऱ्या बाजूने कर्दे संघाचा खेळ हा मात्र शांत संयमी असेल. वेळ काढून खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल कारण स्ट्रॅटेजी तीच बनवली आहे.
की कुठेतरी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत सामना लवकरात लवकर या ठिकाणी कसं संपवता येईल आणि सहज आणि शांतरित्या कसं संपवता येईल यावरती लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. मैदानाच्या मध्य रेषेवरती स्थिरावलेला पाहायला मिळतोय चढाईपटू. बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे. माघारी परतोय, पुन्हा एकदा आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळेल. सातव्या षटकाचा चढाईपटू या ठिकाणी थोडासा आक्रमक झाला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स आहे. गुणाची कमाई या ठिकाणी केली जाते. श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये श्रीराम कर्दे संघ जाऊन पोहोचला. ओके 23 आडगाव नंबर 2 चे सन्माननीय शिक्षक भरतजी राऊत सर यांच्याकडून मंडळासाठी 500 रुपयाची भरघोस देणगी आली आहे. मंडळ त्यांचे सुद्धा शतशः आभार आहे. धन्यवाद. अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहत आलोय, परंतु आज प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहण्याची जी संधी मिळते ती अर्थातच तमाम लाडगरवासियांना मिकी माऊसच्या माध्यमातून आणि त्यांची कॉमेडी एंट्री आणि विविध